नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता थेट जाऊया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घेऊन आम्ही जाऊ आणि वित्त विभागाशी चर्चा करू. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा करू. याला जोडून की पवित्र पोर्टल बंद होणार अशा भरपूर सोशल मीडियावर चर्चा आहे, अफवा आहे, त्याच्यामुळे नाही, बिलकुल पवित्र पोर्टलच्याच माध्यमातून त्या पोस्ट भरल्या जातात. शिक्षण सेवकांच्या मानधनाचा विषय तो होता. एकीकडे आपण म्हणतो की आपल्याला आर्थिक अडचणी होतात. आमदारांच्या ड्रायव्हरना 15,000 रुपये वेतन देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलाय, त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. नाही, मी त्याला नाही म्हटलंच नाही. मी माझं उत्तर तुम्ही ऐकलं नाही. पूर्वी कोविड असल्यामुळे आपण 6 विभागाला मी सांगितलं की आपण पैसे देतो. तुम्ही कुठल्या विभागाला बोललेले नाही. आणि त्याच्यानंतर मी म्हणाले की आता ती फाईल वित्त विभागाकडे त्याचा पाठपुरावा चालू आहे. मधल्या काळामध्ये आपण 20% आणि 40%चा निर्णय घेतलाच ना कॅबिनेटमध्ये जाऊन. म्हणजे असं नाही की नाही घेतला. आपण 6,000 पदं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडून मंजूर करून घेते. आता GAD ती फाईल गेली आणि विषय मी सांगितला की तो SBCच्या आरक्षणासंदर्भात विषय असल्यामुळे सध्या ती फाईल तिथे आहे. त्यांना एकदा कन्व्हिन्स झाल्यानंतर ती फाईल होईल आणि आपण ती पदं मंजूर करून घेऊ. अभी ऐसे देखा जा रहा है that day by day attendance in schools is going up. We are seeing the numbers which are coming out the figures, but at the same time there is a very real concern that what is happening to those schools, kids who are not coming to the school. What about the out of school student surveys, ma'am? What is happening? What is the status on that? Are we tracking the students who are not coming to the schools and not joining in online classes, especially in areas where online education is still not accessible? नाही, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो त्यांनी विचारला आहे. कारण आमच्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात मोठी आता आमची दुसरी मोहीम असणार आहे. कारण आता मुलं शाळेला येत आहेत, आता आम्हाला माहीत पडतील. कारण जसं त्यांनी सांगितलं ॲब्सोल्युटली राईट आहे की नंबर्स आहे इन्क्रीजिंग, नंबर्स वाढत आहेत. आता जवळपास आमच्याकडे बघाल तर मागच्या हप्त्यात मी डेटा घेतला होता 18 तारखेला, तेव्हा 22 लाख विद्यार्थी शाळेमध्ये आता येत आहेत. पर्सेंटेज वाईज पण आता जवळपास 76% विद्यार्थी आता म्हणजे अल्टरनेट दिवसाच्या करून आपण 76% विद्यार्थी आता शाळेमध्ये अटेंड करतात. पण आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा फक्त शासन म्हणून नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एकत्रपणे. मी सांगितलेलं ऑलरेडी त्याच्यावरती कार्यक्रम करायला. कारण शाळाबाह्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्पेसिफिकली मुलींच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमाण आहे. कारण काही राज्यांमध्ये असं आढळलं की हे प्रमाण 10% आहे, काही ठिकाणी जास्त पण वाढलेलं दिसलं. तर ते आता आपल्या शाळेमध्ये एकदा विद्यार्थी सुरू झाले की आता आपण त्यांना मॉनिटरिंग करू आणि आपला प्रयत्न असा राहील की येणाऱ्या काळामध्ये आपण एक मोहीम राबवावी आणि ज्याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये आला पाहिजे. कारण सुरुवातीला आपल्याकडे आपण राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणलं, परंतु कोविडमुळे काय झालं, काही मार्जिनल मुलं ही शाळेपासून थोडी दुरावली. त्यामुळे अशा मुलांना आपल्याला शाळेमध्ये परत आणणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे आपलं कर्तव्य असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून शाळाबाह्य मुलांसाठी आम्ही विशेष मोहीम राबवतो आहे. जसं मी आज एक सांगितलं की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण निर्णय घेतला की बाबा तुम्हाला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगसाठी किंवा मार्गदर्शनासाठी तुम्हाला आवश्यकता असेल, असं जनरल तुम्हाला काही थोडंसं असेल तर तुम्ही आमचे जे शिक्षक आहेत काही 425 ज्यांना आम्ही ऑलरेडी ट्रेन केले डाएटच्या शिक्षकांना, त्यांचे नंबर आम्ही देणार आहोत. तुम्ही त्यांना फोन करू शकता. अकॅडमिकमध्ये तुम्हाला काय गायडन्स हवा असेल की मला या विषयामध्ये गणितमध्ये पाहिजे, विज्ञानमध्ये पाहिजे किंवा मराठीमध्ये पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये पाहिजे, तर अशी सुद्धा आपण एक लिस्ट तयार केलेली आहे. 596 शिक्षकांची आपण लिस्ट तयार केलेली आहे. आणि ज्यांना आपण सांगतो की लाईव्ह माध्यमातून जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह सेशनमधून विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा करावी की जेणेकरून, आणि म्हणून आपण डिस्ट्रिक्ट निहाय ती लिस्ट करतोय. म्हणजे सगळाच लोड एकावरती येतं. डिस्ट्रिक्ट निहाय ती लिस्ट आपण पब्लिश करणार आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही डिफिकल्टी असेल रिगार्डिंग अकॅडमिक त्यांनी अकॅडमिशियनला विचारावं. ज्यांना काही बाकीचे काउन्सिलिंगची आवश्यकता असेल त्यांनी इतर काउन्सिलरला विचारावं. अशा तऱ्हेने आपण एक प्रयत्न करतो की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून मदत मिळेल, असं आपला एक प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. काही ठराविक स्पेसिफिक एरियाज तुम्ही आयडेंटिफाय केले की इथे वल्नरेबिलिटी जास्त आहे आउट ऑफ स्कूलच्या, आणि काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीवर काम झालंय की आता सुरू होणार आहे? नाही, आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक स्ट्रॅटेजीवरती काम सुरू केलेलं आहे. डेटा आमच्याकडे यासाठी नाही कारण आता शाळा जस्ट सुरू झालेल्या आहेत. अजूनही पालकांची संमती घेऊन मुलं येत आहेत, म्हणून आपण राईट न बोलू शकत नाही की किती विद्यार्थी शाळाबाह्य झालेले आहेत. थोड्या दिवसामध्ये कदाचित आमच्यापर्यंत ती फिगर येईल. कारण मी दिवसेंदिवस जसं आपण जाणता की नंबर वाढतात तर आपल्याला ते माहीत पडेल. आम्ही ऑलरेडी मागे जी मीटिंग केली होती मला वाटतं 8-15 दिवसापूर्वी, तेव्हाच मी सांगितलं होतं विभागाला की मला या शाळाबाह्यसाठी आपण मोहीम करायची. आम्ही एक ॲप पण डेव्हलप करतो की त्या ॲपच्या माध्यमातून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही एक ॲप पण आता डेव्हलप करतो आणि ती मोहीम घेऊन आम्ही तुमच्यासमोर लवकरच येऊ येणाऱ्या काळामध्ये. परंतु आमची इथं काम त्याच्यावरती सुरू झालेलं आहे. आता आमच्या पाईपलाईनमध्ये ते आहे. गेल्या सरकारमध्ये विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी कमी प्रोटेक्शनच्या शाळा बंद करण्याबाबत मोहीम केली होती. 1300 शाळा होत्या, त्यापैकी 700 पर्यंत झाल्यात बंद आणि नंतर ती मोहीम थांबली. सगळ्यांनी विरोध केला, पण आता परत